हाय गाईज, नमस्कार. स्वागत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, तुम्ही विचार करत असता नीला हात घेऊन मी करता. तर मी गाईज बनवत होतं त्या चटईवाल्या करंजा, कारण उद्या होतं उद्या साखर चौथीचं गणपती. तर असा पीठ कालवलेला आणि या इथं करंजा कुठे गेल्या, हां या बघा या गाईज. अर्धे तास आधी मी स्विगीवरून सोयाचॉप ऑर्डर केलं. पहिल्यांदा अशी मी थैली हाताने घेऊन आलो तो शायनिंग मारत, कारण की मी पहिल्यांदा ऑर्डर केलं तर स्विगीवरून सोयाचॉप. म्हणजे मला नव्हतंच करायचं, मी पिझ्झा ऑर्डर करत होतो, पण आमच्या इथे डिलेवरीच येत नव्हती. आणि गाई शपथ अशी बेकार चव होती. मी माझ्या आयुष्यानं असं घाण सोयाचॉप खाल्लं ना, म्हणजे बोलू, म्हणजे नॉर्मली असतं चववरती घालती, जरा टेस्टवरती घालते असतं, पण अशी घाण टेस्ट होती ना. पहिलं घात येताच थुकाचा मन केलं का माझा. आणि तो आम्ही ऑर्डर घ्यायला गेलो होता, ते भैयाच्या अंगाला वास येत होता, ते सिगरेटचा दारूचा. बाई पहिल्यांदा मागवलेला मी. आता मला असं राग आले, असं बेकार वाटतं. मी माझं 300 रुपये पाण्याने घालवलं. मी काही चांगला पण खाऊ शकत होतं. माझी अक्काल बोलू गायचं. मी तर 2-3 घास खाल्लं, म्हणजे माझ्या घशानंच जात नव्हतं ते. तर मी विचार केला, जाऊ दे, पैसे संपवले आणि खातात तर कशी तरी. पण नव्हतं तर ते, कारण टेस्ट एवढी बेकार होती. मी त्यांना फेकून दिलं काहीच. आणि मला अर्धं संपत नव्हतं ते मी मम्मीला दिलं. परत ना असा नाटक परत कवच न करणार मी. कसा लागत होता ते बघायचंच नाही ना, कसा लागत होता ते सांग. बेकार नाकांची दूर होती. गाईचं ते स्विगीला तेल लावा आणि आमची बनी बनवलेली मस्त वांग बटाट्याची भाजी का गाईज. याच असतं गाईज, घरचा खाणंच बेस्ट असतं. या बाहेरची माती खाऊन काही ना भेटत. तो आज का व्लॉग, आज का ज्ञान इधर ही ख़त्म करते. मिलते नेक्स्ट व्लॉग में, बाय. आणि गाईज मी विसरलो सांगायला, कया मीनी बनवलेल्या